तर आता आपण सुरुवात करूयात आपली जर्नी स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट. स्वारगेट ते सिव्हिल कोर्टची जर्नी आपण सुरू करू आज. आणि बघू शकता तुम्ही व्यवस्थित मस्तपैकी पुण्याचे सगळे गोष्टी दाखवल्यात. कुठली मेट्रो कशी, काय रूट, काय कुठे स्टेशन आहे, कसे स्टेशन्स आहेत हे दिसते तुम्हाला. इथे तुम्हाला पुढे जाऊन शक्यता पिकअप ड्रॉपच्या सर्व्हिसेस वगैरे पण अवेलेबल होतील जर तुम्ही काही बुक केलं असेल किंवा कुठे जायचं असेल, कोणाला सोडायचं असेल तर. हा फेडर आहे दिसते ते ड्रॉप्स ओनली. इथून पुढे आपण जाऊ मेट्रो स्टेशनच्या आत. दिसल्यावरती मेट्रो स्टेशन हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे, बट स्टील अंडर कन्स्ट्रक्शन नंतर तुम्ही इथून पुढे जा व्यवस्थितरित्या आणि आत गेले की तुमचं पुणे मेट्रो. इकडच्या साईडला पण एक तुम्हाला फोटो दिसेल आणि तिकडेही एक फोटो दिसेल. ठीक आहे. ठीक आहे. आणि इथून राईट टर्न मारला की सरळ 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 आपला हा ग्राउंड फ्लोअर आहे. ग्राउंड फ्लोअर मधून आपल्याला पुण्यातली मेट्रो स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट जी आहे ती अंडरग्राऊंड असल्या कारणाने आपल्याला खाली जावं लागतं. तर लक्षात ठेवा, पर्पल लाईन पकडायची आपली. पर्पल कलरच्या गोष्टी ही पर्पल लाईन असल्या कारणाने. आणि व्यवस्थितरित्या पाय ठेवा. किंवा ही पण लिफ्ट तुम्ही, एक लिफ्ट आहे आणि दुसरी स्टेअर्स आहेत. ह्या स्टेअर्स पण तुम्ही वापरू शकतात, म्हणजे पायऱ्या पण वापरू शकतात किंवा ह्या इलेक्ट्रिक पायऱ्या पण तुम्ही वापरू शकतात. ठीक आहे. इथून पुढे तुम्हाला जायचं आहे. हे आहे ग्राउंड फ्लोअर होतं. आपण आता खाली एक फ्लोअर खाली आलेलो आहोत. एक फ्लोअर खाली आल्यानंतर इथून अजून एक फ्लोअर आपल्याला खाली जायचं जिथे आपल्याला तिकीट भेटेल. ठीक आहे. दिसले तुम्हाला? तर तुम्हाला अजून एक मजला खाली जाता येतं किंवा लिफ्टने अजून खाली जायचं. आणि इथून परत एक मजला अजून खाली. लिफ्ट पण आहेत. लिफ्टचा आनंद वेगळा. पण तुम्हाला मेट्रो स्टेशन दाखवण्यासाठी आपण मस्त चालत चालत जाऊयात. ठीक आहे. हे बघू शकता, इथे तुमची लिफ्ट आहे. ह्या साईडला इथे लिफ्ट आहे. लिफ्टने पण येऊ शकता तुम्ही पलीकडे, किंवा हे तुमचं मेन एरिया आहे जिथे तुम्हाला तिकीट वगैरे सगळ्या गोष्टी भेटतील, काढू शकतात. ठीक आहे. पलीकडची साईड एक आहे, ही साईड एक आहे. रोड मॅप मी तुम्हाला दाखवला आहे. रोड मॅपचं मी तुम्हाला एक छोटीशी क्लिपमध्ये ॲड करून देईन. प्लस हे तुमचं मेन सर्कल खूप मस्त प्रकारे केलेलं आहे. तुम्हाला 2-3 वेगवेगळ्या रित्या किंवा 2-3 प्रकारे तुम्ही हे काढू शकतात. काय म्हणतात त्याला, तिकीट काढू शकतात. जसं हा रोड मॅप आहे. रोड मॅपमध्ये बघू शकतात स्वारगेट ते आपल्याला जायचं सिव्हिल कोर्ट. तर 2च स्टॉप आहेत, महात्मा फुले मंडई, कसबा पेठ आणि जे आहे ते जिल्हा न्यायालय म्हणजे सिव्हिल कोर्ट. तर चला आपण तिकीट घ्यायला जाऊयात. मी तुम्हाला तिकीट दाखवतो कसं काय आहे काय नाही. या मशीन्स आहेत. तुम्ही कार्ड, तुमचं जे पास असेल, जे तुमचं मेट्रो कार्ड भेटेल, तुम्हाला मेट्रो कार्ड घेतल्यावर तुम्हाला हे भेटेल. तिथे तुम्ही टॅप करा आणि सरळ तुमचं तिकीट घ्या. प्लस किंवा
अशा मशीन्स आहेत जिथे तुम्हाला कार्ड वापरायचं कार्ड वापरू शकता. तर आपण एक काम करू, तुम्हाला दाखवतो, बघूया जर होत असेल ते इंग्लिशमध्ये. परचेस तिकीट करायचं आहे मला आणि मला जायचं आहे संत तुकाराम नगर, भोसरी येथे मंडई, कसबा मंडई, शिवाजीनगर. रेंजेस बंद आहे. 1 मिनिट. PCMC संत तुकाराम नगर, भोसरी, कासरवाडी, फुगेवाडी, दापुडी, बोपुडी, खडकी. रेंजेस बंद, शिवाजीनगर, कसबा मंडई, स्वारगेट. तर ही लाईनचं मला हे कळलं नाही. शिवाजीनगर आणि डिस्ट्रिक्ट कोड केलं मी. 15 रुपयाचा फेअर आहे माझा. 15 रुपये फेअर नेक्स्ट केला मी. कार्ड पेमेंट करेन. जर कार्ड पेमेंट हे मला भेटते का? कार्ड भेटते मला. नाही लावायचं आहे का? दिले ना. नाही त्यांचं काहीतरी इथे एररच दाखवतो. ठीक आहे, आपण आता तिकीट झालेलं आहे आणि हे तिकीट आपलं डेट आता तुम्हाला तिकीट दाखवतो मी. 15 रुपये तिकीट आहे आपलं. ठीक आहे. 15 रुपये तिकीट असतंय. हे बघा असं आहे आपलं जर्नी. 15 रुपये. प्लॅटफॉर्म नंबर 2 पासून चालू होणार आहे. आपल्याला जायचं आहे स्वारगेट ते जिल्हा न्यायालय. ठीक आहे. हे काही वेळासाठीच मर्यादित असतं, लिमिटेड असतं. इथून पुढे मस्त पटकन जाऊयात आपण. सिक्युरिटी चेक सगळ्या गोष्टी. चला आपलं झालेलं आहे. इथून खाली जायचं आहे आपल्याला. प्लस हे झाली गोष्ट. इथून आपल्याला जायचं खाली. परत पटापट मी पटकन दाखवतो तुम्हाला. आपली प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर लागलेली असेल बस. तर बस सॉरी बस मेट्रो. इथून जाऊ आपण पटापट मस्तपैकी. तर हे खाली एकदम सुटसुटीत सगळ्या गोष्टी आहेत. तिकीट जपून ठेवा जर तुमचं तिकीट हे तिकीट असेल तर. आणि त्याच्यानंतर इथून लगेच एक्झॅक्ट खाली तुम्ही येऊ शकता. पटकन खाली आलं की पर्पल लाईन खूप मस्त आधी पण सुरू होती. आता स्वारगेट, मंडई आणि कसबा पेठ हे 2-3 स्टॉप नवीन झालेले आहेत. तर आपल्याला आता हे बघायचं, आपल्याला सिव्हिल कोर्टला जायचं. तर सिव्हिल कोर्टला कुठली साईड जाईल तर आपल्याला प्लॅटफॉर्म क्रमांक 2 सांगायचं. तर आपल्या प्लॅटफॉर्म बघायचं. 1 प्लॅटफॉर्म आणि 2 प्लॅटफॉर्म कुठे आहे. आता इथून दुसरीकडे जात नाही मेट्रो, म्हणून ज्या साईडने येईल त्या साईडला ती जवळच जाणारच. हा प्लॅटफॉर्म क्रमांक 2 असल्या कारणाने मेट्रोचे इथे दरवाजे ओपन झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मेट्रो ओपन झाली. आपण बाहेर थांबलोय. इथून आत जायचंय. इथून आपण स्वारगेट पासून कुठेही बसता काहीच प्रॉब्लेम नाही. मिडलला आपण मगाशी थांबू. इथे आहे व्यवस्थितरित्या मेट्रोचे पूर्ण दरवाजे पूर्ण बघा. आता इथून जाणार आहे आपण या साईडला. तर आपण पलीकडे थांबायचं. इथेच थांबूयात. स्वारगेट स्टेशनवरून तुम्ही बघू शकता मेट्रोचं काम व्यवस्थित झालंय. सुरू झालेली आहे मेट्रो. बघा बाहेर दिसते. हे स्वारगेटचं स्टेशन आहे आणि इथून पुढे आत तुम्ही मेट्रो व्यवस्थितरित्या बघा. इकडची साईड हे पलीकडे आणि ही साईड आहे इथे. तर मेट्रोचं स्टॉप
आपल्याला जायचे 2च, त्याच्यासाठी आपण फेअर काढली आहे 15 रुपयाची, जे आपल्याला सिव्हिल कोर्टला उतरायचं आहे. तिथून आम्ही तुम्हाला सिव्हिल कोर्ट दाखवेल. आणि यस, आपण असंच ठेवू म्हणजे सगळ्याच गोष्टी दिसतील व्यवस्थितरित्या. मेट्रोचा आता दरवाजे क्लोज होणार आहेत. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त, बाहेरचा नाही आपले दोन्ही पण दरवाजे व्यवस्थित क्लोज झाले. इथून पुढे मेट्रोचा प्रवास सुरू. पुणे स्टेशन मंडई, कृपया चढताना सुरक्षित अंतर ठेवा. अगला स्टेशन मंडई, कृपया चढ़ते समय सावधानी बरतें. नेक्स्ट स्टेशन मंडई. तुम्हाला दिसेल, मी तुम्हाला दाखवतो. स्पीड तर चांगला आहे मेट्रोचा. पुढचं मंडईचं दिसतं तुम्हाला, मंडई. तिथे तुम्हाला कळेल पुढचं स्टेशन कुठलं येणार आहे, काय येणार आहे, आणि प्लस दरवाजे कुठल्या साईडला ओपन होणार आहेत ते पण तुम्हाला कळेलच. आणि तसं मी तुम्हाला दाखवतो. मंडई, कसबा पेठ आणि डिस्ट्रिक्ट. आपल्याला 2 स्टेशन नंतर तिसऱ्या स्टेशनला जायचं आहे सिव्हिल कोर्टला. 2 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे, एक ही साईड ओपन होईल किंवा ही साईड ओपन होईल. आणि ट्रेनचा कलर तुम्ही चेक करू शकता, त्याचे हँडल्स वगैरे सगळ्या गोष्टी. पर्पल हे पर्पल लाईन आहे समोर बघा. इथे जिथे दिसेल तुम्हाला पर्पल मंडई स्टेशन आहे. दरवाजे उजव्या बाजूने उघडते. मंडई स्टेशन आल्यामुळे इथे तुम्हाला दिसते दरवाजे कुठल्या साईडला ओपन करणार आहे ते तुम्हाला सांगतात. आणि प्लस या साईडला तुम्हाला असं एक सिम्बॉल येतं, तर तुम्हाला टेन्शन नाही दरवाजे कुठल्या साईडला ओपन होतील काय तुम्हाला आधीच कळत राहील. प्रत्येक स्टेशनचं नाही दाखवत, एक बेसिक आयडिया तुम्हाला देतो. दरवाजे उघडले. दरवाजे बंद होणार. कृपया काळजी घ्या. दरवाजे बंद होणार. कृपया सावधान रहें. डोर का दबाव. प्लीज बी केयरफुल. पुणे स्टेशन कसबा पेठ, कृपया चढ़ताना सुरक्षित अंतर ठेवा. अगला स्टेशन कसबा पेठ, कृपया चढ़ते समय सावधानी बरतें. नेक्स्ट स्टेशन कसबा पेठ. प्लीज माइंड द गैप.
स्टॉपेज स्टेशनसाठी दरवाजे उजव्या बाजूने उघडतील। यह स्टॉपेज स्टेशन के दरवाजे दाईं तरफ खुलेंगे। This is स्टॉपेज स्टेशन। Doors will open on the right. जवळजवळ स्टेशन जवळ आल्यानंतर व्यवस्थित अनाउन्समेंट येते मराठी हिंदी इंग्लिशमध्ये की कुठल्या साईडला कुठले दरवाजे ओपन होणार आहेत। तर तुम्हाला टेन्शन घेण्याचं काही गरज नाही, तुम्ही इझिली बघू शकता, वरतीही बघू शकता, तुम्हाला दिसतंय त्या बोर्डवर किंवा टी व्ही सारख्या स्क्रीनवर आणि तुम्हाला आवाजही येतो। तर दोन्ही गोष्टींमुळे तुम्ही अंदाजा लावू शकता की दरवाजे कुठल्या साईडला आणि कुठलं स्टेशन येणार आहे। तर मला नाही वाटत की असं तुम्हाला खूप काही एक म्हणजे लहान पोरांपासून तर वयोवृद्ध लोकांपर्यंत कोणालाही मेट्रोचा आनंद घ्यायचा असेल किंवा मेट्रो प्रवास करायचा असेल तर तुम्ही इझिली प्रवास करू शकतात। आवाजाने जसे अनाउन्समेंट्स होतात त्याच्यानुसार सुद्धा तुम्हाला कळतात। कळलं, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे अनाउन्समेंट होतात तर तुम्हाला टेन्शन घेण्याचं काही गरज नाही आहे पुढच्या येणाऱ्या स्टॉपचं पण आणि सगळ्या गोष्टींचं। दरवाजे कुठे उघडणार आहे, काय करायचं, सेफ्टी वगैरे सगळं डोंट वरी अबाउट दॅट। मस्त प्रवास करा, पुणे मेट्रोचा आनंद घ्या। पुणे स्टेशन जिल्हा न्यायालय, कृपया उतरताना सुरक्षित अंतर ठेवा। अगला स्टेशन जिला न्यायालय, कृपया उतरते समय सावधानी बरतें। नेक्स्ट स्टेशन डिस्ट्रिक्ट कोर्ट, प्लीज आणि मेट्रोमध्ये चार्जिंगची व्यवस्था, त्याच्यानंतर AC आहेत व्यवस्थित, थोडं थंड असतं वातावरण आणि सगळ्या बसण्याची व्यवस्था, उभी राहण्याची व्यवस्था सगळं व्यवस्थित आहे। District Court Station. Doors will open on the right. दूसरी लाइन के लिए यहाँ ट्रेन बदली। Change for line 2. दुसऱ्या लाईनला जायचं। हे तुमचं सिव्हिल कोर्ट आहे। सिव्हिल कोर्ट स्टेशन तुम्हाला इथे जाण्याची व्यवस्था तिथे सगळीकडे आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2 तुम्ही जायचं तिथे जाऊ शकता व्यवस्थित। पण आपण जाऊया पुढे पायऱ्यांना, तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दाखवतो। छान छान ही ट्रेन पुढे जाणार आता CMCला ॲज इट इज। गर्दी बघू शकता तुम्ही, व्यवस्थित मस्त गर्दी आहे, एकदम छान। हे आपण प्लॅटफॉर्मला दिसते तर मेट्रो लागली, इथे एक मेट्रो लागली। प्लॅटफॉर्मची एक मेट्रो इथं असते उभी, त्याच्यानंतर तीच मेट्रो दिसते, दरवाजे बंद झाले, मेट्रो पुढे जाईल। तसंच दुसरी प्लॅटफॉर्म इथे आहे पलीकडच्या साईडला। तर 2 प्लॅटफॉर्म आहेत, एक स्वारगेटला जाणारा, एक PCMC जाणार। आणि हे बघू शकता तुम्ही, तर हे आहे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन चा म्हणजे एक प्लॅटफॉर्मच्या वरती आहे जो ग्राउंड 1, ग्राउंड 2
असेल. मला जरा नाव कन्फर्म करून घेऊ द्या. हा, तर हे आहे तुमचं 4-3. इथून तुम्ही खालीही जाऊ शकतात, इथून तुम्ही वरतीही जाऊ शकतात. ॲक्वा लाईनला जायचं आहे, ॲक्वा लाईनला जा. पर्पल लाईनला जायचं आहे, पर्पल लाईनला जा. प्लॅटफॉर्म 3 आणि 4 इथं आहेत. त्याच्यानंतर इथं 3 आणि 4 आहेत, तुम्ही बघू शकतात व्यवस्थितरित्या. आणि 2 गोष्टी तुम्हाला मी अजून समजवतो. तर 1 मिनिट. स्वारगेट कडे जाणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून सुरू. स्वारगेट. तुम्ही आता बघितलं, आपण आलो आहोत तिथून प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 वरून आल्यानंतर तुम्ही जर तुमची ट्रेन पर्पल लाईन वरून ॲक्वा लाईन म्हणजे जांभळ्या लाईन वरून निळ्या लाईनवर जर स्विच करणार असाल तर तुम्हाला एक असा दिसेल. हे दिसते फलाट क्रमांक 1 आणि 2. पण हे फलाट क्रमांक 1 आणि 2 लिहिले आहेत निळ्या कलरच्या बॅकग्राऊंड म्हणजे निळ्या कलरमध्ये. निळा कलर त्यांना दिलेला आहे. सेम हे दिले आहे, इथे दिसते तुम्हाला, हे दिलेलं आहे पर्पल म्हणजे जांभळ्या कलर. तर हा जांभळ्या कलरचा आहे हा PCMC आणि स्वारगेट कडचा रूट किंवा मार्ग. आणि हा जो आहे 1 आणि 2 जे निळ्या कलर मध्ये लिहिले हे आहे वनाज आणि रामवाडी. इथे दिसते तुम्हाला लिहिले फलाट क्रमांक 1 म्हणजे लेन 1 मध्ये रामवाडी साइड आणि फलाट क्रमांक 2 ती जी ॲक्वा लाईन लिहिली तिथे खाली ना, ते म्हणजे वनाज. तर तुम्ही जर तिकीट काढलं व्यवस्थित तर तुम्हाला डायरेक्ट इथून म्हणजे फ्लॅट क्रमांक 4 वरून 3 आणि 4 वरून तुम्ही स्विच करून इथं वरती जाऊ शकतात. डायरेक्ट तिकीट वरती दाखवून किंवा स्कॅन करून. तुम्हाला टेन्शन नाही आहे की तुम्हाला बाहेर जा, एक्झिट करा आणि हे करा. तर हे आहे तुमचं टर्मिनल की जिथे तुम्हाला 2 लाईन जी ॲक्वा लाईन आणि पर्पल लाईन आहे ती तुम्हाला इथे दिसेल. ठीक आहे. तर आता आपण इथून पुढे आपल्याला जायचं आहे रामवाडीला. तर आपण इथून रामवाडीला जाऊ. तर दिसते तुम्हाला फ्लॅट क्रमांक 1 आणि 2. तर तुम्हाला एक्झिट करायचं आहे, तर इथून जा तुम्ही वरती व्यवस्थितरित्या 1 आणि 2 वर जा. इथून तुम्हाला जात आहे. इथे तुम्हाला पर्पल लाईन चालू आहे अजून. तुम्ही अजूनपर्यंत पर्पल लाईन मध्येच आहात. तर पर्पल लाईन तुम्हाला सगळीकडे दिसेल. जोपर्यंत तुम्हाला एक निळ्या कलरची लाईन येत नाही तोपर्यंत तुम्ही ती गोष्ट बघू शकत नाही. कारण 2 गोष्टी असतात. एक पर्पल लाईन वरून निळ्या कलरच्या लाईनला जायला तुम्हाला एक जंक्शन सारखं दिसेल, ज्याला जंक्शन म्हणतो ना आपण, 2 लाईन एकत्र ठिकाणी येतात तसे जंक्शन. तर हे पर्पल कलरची लेन पूर्ण बघू शकता. इथून पुढे तुम्हाला जायला मी तुम्हाला दाखवतो, हळूहळू सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवतो. दिसते तुम्हाला इथे समोर फ्लॅट क्रमांक 1 आणि 2 लिहिले इथं वरती. हे दिसते तुम्हाला फ्लॅट क्रमांक 1 आणि 2 लिहिले. तर इथून तुम्हाला पुढे जायचंय. बट तुम्ही अजूनपर्यंत ॲक्वा लाईन मध्येच आहात. जसं हे दिसते तुम्हाला, हे जे जिल्हा न्यायालय दिसते जिथे एका साईडला निळी लाईन आणि एका साईडला जांभळी लाईन म्हणजे पिंक, ॲक्वा, पर्पल काय म्हणता तुम्ही, पर्पल लाईन म्हणता. ठीक आहे. तर तशी लाईन आहे, ते जंक्शन आहे आणि आपण त्या जंक्शनला आता आहोत. तर आपल्याला जायचं आहे वरती, जिथे आपल्याला ही लेन घेऊन जाईल रामवाडीकडे. तर रामवाडीकडे आपण जात आहोत पुढे. ही लेन आपण चाललोय रामवाडीकडे. ठीक आहे. हे बघू शकता तुम्ही, बाहेर दिसते तुम्हाला, दिसते सगळं बाहेर. हे आहे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन. मी तुम्हाला बाहेरून पण दाखवतो थोड्या वेळात. पण हे आहे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन. खाली वर जायला तुम्हाला पर्पल लाईनचा इश्यू नाही. ठीक आहे. कूल. आता आपण जाऊ वरती. तर हे सिव्हिल कोर्टवर मस्त प्रकारे एकदम छान छान असं डेकोरेशन म्हणण्यापेक्षा योगा पोजेस वगैरे आणि बाजूला खूप सारं भारी असं केलेलं आहे, त्यांनी बनवलं आहे. मोठा प्रोग्राम झाला. समोर जाऊ आपण आता, तिकीट काढू आणि इथेच कार्यक्रम झाला होता मस्त ओपनिंग सेरेमनीचं जे स्वारगेटचं स्टेशन होतं
हे बघू शकता तुम्ही योगाचा पोजेस वगैरे मस्त गार्डन बनवलंय तुम्ही. पार्किंगला जागा आहे सगळं. इथून पण एक एंट्री आहे, तुम्ही जाऊ शकतात. आणि इथून मी तुम्हाला मेन एंट्री दाखवतो. मेन एंट्री इथे आहे. तर हे पूर्ण सिव्हिल कोर्ट जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक त्याचं आहे. पलीकडे तुम्हाला जी दिसत असेल ना ती लाईन, ती आहे एक्वा लाईन. म्हणजे वनास ते रामवाडीवाली. आणि पार्किंगला तर जागा चांगलीच लावल्यात सगळ्यांनी. आणि जाऊ आपण पुढे. बघू शकता तुम्ही स्वारगेट. हे बघा मस्त डिझाईन केलं सगळं वरती फुलांचं डिझाईन प्लांटच्या. आणि तिकीटसाठी तुम्ही तर तिकीट काउंटरला जाऊन मस्तपैकी आपले तिकीट घेऊ शकतात. काहीच प्रॉब्लेम नाही. इथे मी एक फोटो काढून घेतो. हे बघा तिकीटच्या मशीन्स लागल्या इथं. आणि हे तिकीट घर काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खूप छान मॅनेज आहेत सगळ्या गोष्टी. खास इथून सरळ ते वेगवेगळे स्टेशन्स दिसतील तुम्हाला कसे काय आहेत. इथून आपण आत जाऊ. स्कॅन करून मग परत आत जाऊ. मी स्कॅन मोबाईलमध्ये केलं. QR कोड तुम्हाला मी दाखवला आहे की कसं करतात वगैरे. पाणी बिस्लरी वगैरे भेटेल तिथे. कैश